नमस्कार, मी संदीप. माझ्या चिंतनाचा विषय आहे उबुंटू. उबुंटू हा शब्द आपण ऐकला असेलच आणि नसेल ऐकला वाचला तरी आता तरी तो लक्षात आला असेलच. उबुंटू हा शब्द ऐकल्यावर थोडंसं विचित्र आणि अनोळखी वाटतो. मुळात आपल्या ओळखीच्या भाषेत कुठे ऐकल्यासारखा तो वाटत नाही व आपल्या शब्दसंग्रहातही कुठेच सापडत नाही. नाराज होऊ नका, आपली बुद्धी आणि शब्दसंपदेवर संशय घेऊ नका, कारण उबुंटू हा शब्द मुळात आपल्या भाषेतीलच नाहीये, त्यामुळे तो आपल्याला अनोळखी वाटतो. आपली उत्सुकता थोडी कमी करतो. उबुंटू हा शब्द आफ्रिकेतील झुलू भाषेतील. उबुंटूचा अर्थ आय एम बिकॉज वी आर, म्हणजे मी आहे कारण आम्ही आहोत. शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यामुळे जगाला समजलेला एक सुंदर शब्द. आता तुमचा गोंधळ थोडा कमी झाला असेल, पण मग आपल्या पुढे दोन प्रश्न पडले असतील की या उबुंटूचा आमच्याशी काय संबंध, किंवा या उबुंटू या शब्द आपल्याला कसा काय लागू पडतो. हे सांगण्यापूर्वी मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की ज्या ह्या शब्दाचा उगम कशा पद्धतीनं झाला. आफ्रिकेमध्ये दारिद्र्य हे 5वीला पुजलेलं आहे. सर्वच बाबतीमध्ये मूलभूत गोष्टींची वानवा, त्यातल्या त्यात अन्नाची गरज जरा जास्तच. अन्न व खाद्यपदार्थांचा मोह त्यामुळे त्यांना अधिकच. अशाच एका वस्तीवर घडलेली ही गोष्ट. एकदा त्या वस्तीवर फळांनी भरलेली एक पाटी आणण्यात आली. ती पाटी तिथल्या लहान मुलांच्या समोर ठेवण्यात आली, पण अट एक ठेवली की जो कोणी पळत जाऊन पहिल्यांदा त्या पाटीमधलं फळ घेईल त्याला त्या पाटीतील सर्व फळं दिली जातील. ज्यांनी ही स्पर्धा ठेवली होती त्यांच्यामध्ये उत्सुकता होती की त्यांना जाणून घ्यायचं होतं की अन्नाची भूक केवढी आहे किंवा अन्नाची गरज केवढी आहे. त्या संयोजकांनी ती पाटी त्या मुलांच्यापासून काही अंतरावर ठेवली आणि स्पर्धा सुरू झाली. मुले जमली, स्पर्धा सुरू झाली, पण घडलं ते अनपेक्षितच. त्या सर्व मुलांनी आपले हात एकमेकांच्या बरोबर घट्ट धरले आणि सर्वजण मुलं चालत एकत्र जाऊन त्या पाटीजवळ पोहोचली आणि मोठ्याने ओरडली उबुंटू. आणि त्या सर्व मुलांनी ती फळं वाटून घेतली. त्या छोट्या मुलांनी जगण्याची एक मोठी रीत जगाला दाखवून दिली. मीपेक्षा आम्ही किती महत्त्वाचं आहे त्या मुलांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आयपेक्षा उईची आपल्याला गरज आहे हे त्या छोट्या मुलांनी जगाला दाखवून दिलं. आपण प्रत्येकजण बदलत्या संस्कृती आणि शैलीनुसार मी आणि आयभोवती गुरफटलेलो आहोत. मी, मला, हे मला, ते मला या सभोवती आपला प्रवास सुरू आहे. आपल्याबरोबर इतरांना व आपल्या पाल्यांनाही आपण यामध्ये ओवलेलं आहे. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे घरामध्ये साहजिकच मीपेक्षा आम्ही महत्त्वाचा होता. पण हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत गेली आणि त्याऐवजी त्रिकोणी आणि चौकोनी कुटुंबांचा उदय झाला आणि त्याबरोबर घरामध्ये मीपणा पण वाढला. आपल्या पाल्यांच्यामध्ये मी हा गुण आता जास्त वाढत आहे. या मीमुळे मुलांच्यामध्ये महत्त्वाकांक्षा व आक्रमकपणा वाढतो. या महत्त्वाकांक्षा व आक्रमकपणांच्यामुळे मुलं स्वतःलाही त्रास करून देतात आणि कधीकधी इतरांनाही त्याचा त्रास होतो. पालक व शिक्षक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की मुलांच्या मधला मीपणा कमी करून त्यांच्यामध्ये आम्हीपणा आपण वाढवला पाहिजे. त्यासाठी मुलांना मी बरोबर आपणही किती महत्त्वाचे आहोत हे त्यांना जाणवून देणं गरजेचं आहे. यासाठी आपणही आपल्यातला मीपणा सोडून आम्ही म्हणून आपण काम करायला हवं. ज्यावेळी आपण, पालक, शिक्षक, समाज आणि कुटुंब हे सर्वजण एकसंध म्हणून काम करतील त्यावेळी मुलांच्या मधला हा मीपणा कमी होऊन आम्हीपणा आपण निश्चित वाढीला लावू. आपल्यातला मीपणा कमी होऊन जर आम्हीपणा वाढला तर आपल्याला त्यांच्यामध्ये 100% विकास घडवता येईल. शिक्षक आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की मुलांच्यामध्ये जीवन कौशल्यांचा विकास हा 100% घडवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मुलांच्या मधला मीपणा जर कमी झाला आणि आम्हीपणा जर वाढला तर मुलं सर्वांना एकत्रपणे घेऊन काम करतील. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी वर्गामध्ये असताना जर तो आपल्याबरोबर इतरांच्या बाबींचा जर विचार करू लागला किंवा मी बरोबर इतरांचाही विचार करू लागला तर वर्गामधील कोणताही विद्यार्थी पाठीमागे राहणार नाही. समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा ही गोष्ट लागू पडते की समाजामध्ये सुद्धा सर्वजण मी बरोबर आम्हीचा विचार करू लागले किंवा मीपेक्षा आम्हीचा विचार करू लागले तर समाजातही कुणी पाठीमागे राहणार नाही. उबुंटू हा छोटासा शब्द आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवतो की जगत असताना आपल्याबरोबर इतरांचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. मीपेक्षा आम्ही किती महत्त्वाचा आहे हा छोटासा आपल्याला शब्द शिकवतो. तेव्हा आजपासून आयपेक्षा वीवर आपण जास्त भर देऊया आणि आय म्हणून न जगता वी म्हणून जगूया. धन्यवाद.